मुलांना रोज रोज तोच टिफिन खाऊन जर का कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन हटके प्रकार घेऊन येत आहे। हा हेल्दी स्वादिष्ट असून मुलांच्या टिफिनमध्ये जर का तुम्ही याला दिलं तर का टिफिन पूर्ण संपल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन टिफिनचे जे साठी ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार। चला तर मग बनवूया रोज डोसा। तर या रोज डोशासाठी इथे मी 1 कप डोशाचं बॅटर घेतलेलं आहे। याची जी रेसिपी आहे बॅटरची मी माझ्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव म्हणजे पिंच ऑफ आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा, याला मिक्स करून घ्यायचा आहे। याची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला याला डोशाच्या बॅटरचं करायचं आहे। यामुळे मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालते। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करून तिच्यामध्ये थोडं पाणी घालू शकता। आता अशाच ज्या रेसिपीज आहेत त्या मी माझ्या चॅनलवरती अपलोड करते आहे, त्यामुळे चॅनलवर तुम्ही बनवून राहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून भाजी घेते। ही डोशाची भाजी आहे। तुमच्याकडे डोशाची भाजी नसेल तर तुम्ही उकडलेला बटाटा मॅश करून त्याच्यामध्ये थोडं तिखट मीठ चाट मसाला घालू शकता। याला पूर्णपणे आपल्याला मॅश करायचे आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हलकीशी मिक्सरला फिरून घेऊ शकता, कारण याच्यामध्ये एकही गुठळी राहायला नको। अशा प्रकारे मी याला मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटंसं बोल घेतलेला आहे आणि एक बीटचा तुकडा घ्यायचा आहे। साधारणतः एका बीटचा पाव तुकडा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला छान प्रकारे पील करून आपल्याला याला ग्रेट करून घ्यायचं आहे। आता याला छान प्रकारे खिसल्यानंतर काय करायचं आहे की पहा, तुम्ही बारीक असं खिसून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, कारण आपल्याला याचा खीस नको आहे, आपल्याला याचा ज्यूस हवा आहे। आता याचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। ज्यूस काढल्यानंतर राहिलेलं जे खीस आहे म्हणजे राहिलेलं जे मिश्रण आहे ते तुम्ही फेकून न देताना उत्तप्प्याच्या बॅटरमध्ये घालून छान प्रकारे तुमच्या मुलांसाठी हेल्दी पिंक उत्तप्पा हा बनवू शकता। त्याच्यामुळे हे मुळीच फेकून देऊ नका। मी हे फेकणार नाही आहे, मी याचा पराठा माझ्या मुलीसाठी बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक पराठा यामध्ये आरामात बनतो। तर इथे आता हे ज्यूस निघालेला आहे, साधारणतः 2 टेबलस्पून ज्यूस आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे पूर्ण जितकं बॅटर आहे आपलं 1 कपातलं त्यातलं मी अर्धा कप बॅटर यामध्ये घालणार आहे आणि हा पिंक कलर आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता आपण रोज बनवतो आहे म्हणून मी पिंक बनवते आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला व्हाईटच कलर ठेवू शकता। व्हाईट कलरचे रोजसुद्धा खूप छान दिसतात। थोडे क्रिस्पियर जर होऊ दिले तर अजूनसुद्धा हे जे डोसे आहे हे खूप छान बनतात। मला खूप हा प्रकार आवडला। माझ्या मुलीने बनवल्याबरोबरच हा जो प्रकार आहे हा संपून टाकला। आता त्याच्यानंतर आपल्याला एक पायपिंग बॅग घ्यायची आहे। असा एक ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून आपल्याला हे जे बॅटर आहे यामध्ये ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एक पायपिंग बॅग आपल्याला घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला भाजी जी आपण मॅश केलेली आहे ते टाकायची आहे। आता हे आपण असं का करतो आहे हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच। तर अशा प्रकारे मी 2 पायपिंग बॅग ज्या आहे त्या तयार करून घेतलेले आहे आणि या नेसेसरी आहे, कारण तुम्ही हे हाताने करू शकणार नाही। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही साधी कोणतीही पिशवी घेऊन त्याला छोटंसं होल करू शकता। आता तवा आपला गरम झालेला आहे। अशा प्रकारे रिंग आकाशगंगा जशी असते ना तशा प्रकारे तुम्हाला हा जो डोसा बॅटर आहे हे पसरवून घ्यायचा आहे। आता तुम्हाला व्हाईट कलर वर हवा की पिंक कलर वर हवा त्यानुसार तुम्हाला हे जे बॅटर आहे हे पसरवायचं आहे। अगदी सोपं आहे। थोडं वेळवाकडं झालं तरीही हा डोसाचा जो रोज आहे हा परफेक्ट बनतो। तुम्ही बघू शकता मी वेळवाकडं टाकलेलं आहे, मुद्दाम मी अशा पद्धतीने टाकलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीही पद्धत कठीण वाटणार नाही। अशा प्रकारे आपल्याला हे जे व्हाईट कलरचं बॅटर आहे हे थोडंसं असं खाली पसरून घ्यायचं आहे। आता फक्त थोडा वेळ आपल्याला याला सेट होऊ द्यायचं आहे, जेणेकरून वरचं जे मिश्रण आहे ते सगळं ओलसरपणा त्याचा कमी झाला पाहिजे। वरून थोडं तेल शिंपडा आणि आपल्याला मुळीच याला कडक होऊ द्यायचं नाही आहे। जर कडक होऊ दिलं तर हा जो डोसा आहे म्हणजे हा जो रोज बनवणार आहोत आपण ते याचं बनणार नाही। त्याच्यामुळे थोडं सॉफ्टच आपल्याला ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला एक रोजचं जे काय म्हणतो आपण डिझाईन आहे ते आपली बनलेली आहे आणि ते मी बाहेर काढून घेतलेलं आहे। शिवाय आता मी दुसरी तुम्हाला करून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। एक जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हाईट कलर वर घेऊन सुद्धा करू शकता, खूप अप्रतिम दिसतं आणि खायला सुद्धा भन्नाट आहे। शिवाय हे हेल्दी आहे। आपण याच्यामध्ये बीटचा ज्यूस टाकलेला आहे त्याच्यामुळे हेल्दी आहे। मुलं तसे बीट खात नसतील तर या क्रिएटिव्हिटीमुळे तुमच्या मुलांना बीट
पोटामध्ये जाईल. म्हणून ही जी रेसिपी आहे या रेसिपीला आत्ताच लाईक करून टाका आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपले जे बेस आहे रोस्टचे ते तयार झालेले आहेत. चला तर मग आता अशा प्रकारे एका प्लेटमध्ये याला अंथरून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने अशा खालच्या बॉर्डरच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली भाजी आहे ही पसरून घ्यायची आहे. आता ही भाजी का आपल्याला पसरवायची आहे, कारण ही भाजी जर आपण पसरवली तर याच्यामुळे याला बाइंडिंग चांगले मिळते आणि रोज चांगल्या प्रकारे याचं बनतं. म्हणून आपल्याला भाजी याच्यामध्ये पसरवायची आहे. अदरवाईज जर तुम्हाला नको असेल, भाजी नाही टाकायची असेल, तुमच्या मुलांना भाजी नाही आवडत असेल, तर तुम्ही तसाच सुद्धा हा डोसा बनवू शकता आणि शेवटी थोड्याशा डोसा बॅटरने याला चिटकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मधल्या साईडने याला पहा मी कसं फोल्ड करते आहे, तसं तुम्हाला इझिली फोल्ड करायचं आहे. काहीच क्रिएटिव्हिटी करायची गरज नाही आहे. नुसतं तुम्हाला गोल गोल करायचं आहे. तुम्ही सर्क्युलर याला जर फिरवलं तरीसुद्धा हे रोज छान प्रकारे बनायला सुरुवात होते. म्हणूनच म्हटलं की ही रेसिपी खूप सोपी आहे आणि तुमच्या मुलांना खूप आवडेल. तर तुम्ही बघू शकता किती इझी पद्धतीने हा डोसा दिसायला सुंदर झालेला आहे. करायलाही तितका सोपा आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एक डोसा बनवल्याबरोबरच तुमचा रोज डोसा नक्कीच सुंदर बनेल. तर आहे ना सुंदर? तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही जी रेसिपी आहे ती नक्की शेअर करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अशाच टिफिनसाठी क्रिएटिव्ह रेसिपीज हव्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी त्या ज्या रेसिपीज आहे त्या मी नक्कीच बनवेल. चला तर मग तोपर्यंत एन्जॉय करा हा रोज डोसा. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत अप्रतिम भन्नाट चव या डोशाची लागते. आमच्या घरामध्ये फक्त 5 मिनिटामध्ये हा डोसा संपला आहे आणि हा डोसा तयार करायला काहीही वेळ लागत नाही. म्हणून हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करा. तोपर्यंत पाहत राहा आणि खात राहा.